शहरांमधले रस्ते, रेल्वे स्टेशन्स आणि तिथपासून ते त्या शहरांची नावं बदलण्यापासून सुरू झालेला प्रवास आता कुठपर्यंत येऊन पोहोचला आहे. तर आधी घडून गेलेल्या गोष्टी म्हणजे वैदिक काळातल्या इतिहासामधले काही संदर्भ घेत आत्ता नवीन ज्या बालभारतीने 6वीचं इतिहासाचं पुस्तक तयार केलं त्यामध्ये आधीच्या इतिहासातले संदर्भ बदलणं किंवा इंटरेस्टिंग गोष्टी अशा आहेत की फक्त नाव बदलण्यापर्यंत नाहीत, तर ज्या गोष्टी घडून गेल्यात तो इतिहासही बदलून पुढची पिढी कशा पद्धतीने मोल्डअप करायची याची तयारी तर सुरू नाही ना. या सगळ्याचे प्रश्न उभे राहतील अशा गोष्टी आता घडल्यात. मुद्दा कुठला आहे? मुद्दा असा आहे की आत्ता नुकतंच पुण्यातल्या बालभारतीने 6वीचं इतिहासाचं जे पुस्तक केलं त्याच्यामध्ये त्यावेळीची जी वैदिक काळातील मंडळी जी होती, आपले पूर्वज असं आपण त्यांना म्हणू, ही सगळे प्लांट बेस्ड डाएट म्हणजे शाकाहारी, त्यापेक्षाही शुद्ध शाकाहारी होते असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. इतकंच नाही, वर्णव्यवस्थेवरचं सुद्धा जी टिप्पणी या सगळ्यातून झालेली आहे त्यातून नक्की मुलांना आणि पुढच्या पिढीला काय शिकवायचं आहे हा प्रश्न तुम्हाला 100% पडेल. पण मला काही प्रश्न पडले आणि म्हणून त्याची उत्तर शोधण्यासाठी मी आत्ता पोचलो आहे. माझ्यासोबत आहेत प्रोफेसर कुंभोजकर मॅडम, ज्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिस्ट्री डिपार्टमेंटला प्रोफेसर आहेत आणि डॉक्टर कुंभोजकर असं म्हटलं पाहिजे मी तुम्हाला. स्वागत तुमचं मुंबई तकमध्ये. मी ते पुस्तकाची PDF बघितली आणि सगळ्यात पहिला प्रश्न हा पडला मला बघितल्यानंतर की खरंच वैदिक टाइम्समध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी होत्या का की लोकांचा मूळ आहार हा प्लांट बेस्ड होता का, पहिली गोष्ट. आणि मग आधीच्या सिलेबसमध्ये काय होतं आणि आता बदललेलं सिलेबस काय सांगतो? बरोबर आहे तुझी शंका की नक्की काय होतं आणि पुस्तकामध्ये काय म्हटलं, या दोन नेहमीच वेगळ्या गोष्टी असतात. जे घडतं ते आपण सगळंच्या सगळं लिहित नसतो. त्यामुळे पुस्तकामध्ये आणि वास्तवामध्ये थोडा बहुत फरक येणं ही अगदी नैसर्गिक स्वाभाविक गोष्ट आहे. फक्त बालभारतीसारख्या प्रमाण आणि शासकीय संस्थेमधलं जे गेल्या वर्षीपर्यंत वापरलं जाणारं पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये किंवा वेद ज्या लोकांनी रचले त्या लोकांच्या संस्कृतीमध्ये त्यांचं जीवनमान कसं होतं याचं जेव्हा वर्णन केलं होतं तेव्हा त्यामध्ये उडीद असेल किंवा बार्ली ज्याला म्हणतो, जव असेल, अशी सगळी धान्य वेगवेगळी, आणखीन त्याच्या सोबतीने मांस असा स्पष्ट उल्लेख त्या पुस्तकामध्ये याच्या आधीच्या बालभारतीच्या पुस्तकात केलेला होता. परंतु हे जे नवीन पुस्तक आपण आत्ताच नव्याने तयार झालेलं दिसतंय तर त्या पुस्तकामध्ये मात्र आश्चर्यकारकरित्या मांस हे कुठे आपल्याला या वैदिक संस्कृतीच्या धड्यामध्ये मिळत नाही. हडप्पा संस्कृतीच्या धड्यामध्ये निश्चित आहे त्याचा उल्लेख, टू बी फेअर. पण वैदिक संस्कृतीमध्ये म्हणजे ज्याच्यावरून आपण ही सगळी माहिती मिळवतो वेदांच्या काळाबद्दलची, त्या वेदांच्या टेक्स्टमध्ये त्यांच्या संहितांमध्ये काय म्हटलेलं आहे तर वैदिक वाङ्मयात अनेक ठिकाणी आपल्याला हे उल्लेख दिसतात की वेगवेगळ्या पद्धतींनी मांसाहार हा केला जात होता. आणि जसा शाकाहार म्हणजे ही आत्ता आपण केलेली एक द्वंद्वात्मक रचना आहे, त्या काळामध्ये अर्थातच जे आपल्याला मिळेल पौष्टिक असेल, ज्यामुळे आपलं शरीर चांगलं राहील किंवा भूक भागेल, अशा दृष्टीने आहाराकडे ते पाहत होते. त्यामुळे शाकाहार आणि मांसाहार दोन्ही होत होता हे वास्तव आहे. जुन्या पुस्तकात ते वास्तव त्याचे उल्लेख तसंच्या तसंच मांडलेलं होतं. पण नव्या पुस्तकात वेदास ना हो हो संस्कृत शिकलेली तेव्हा वेदामध्ये मी आता येताच त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा ते बोलणं झालं त्यांचं. नाही, मला हे समजून सांगा की मिक्स डाएट होतं हे कन्फर्म आहे, पण याचे वेदांमधले संदर्भ काय आहेत? तर वैदिक वाङ्मय असं जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये 4 वेद तर निश्चितपणे आहेतच आणि त्याच्या पुढे असणारी ब्राह्मण ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, आरण्यक आहेत आणि त्याला जोडून असणारी दर्शनं ज्याला आपण म्हणतो फिलॉसॉफिकल 6 प्रकारचे, हेही त्या धड्यामध्येच येतं. तर ह्या सर्व मिळून वाङ्मयाला आपल्याला वैदिक वाङ्मय असं म्हटलं जातं. आणि अगदी महत्त्वाचा पुरावा असा धर्मसूत्र ज्याला म्हणतात अशा एका ग्रंथामध्ये आपल्याला दिसतो. आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की पाहुणे आलेले असतील तर त्यांचं आपण आदरातिथ्य करतो तेव्हा काय दिलं पाहिजे त्यांना, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या प्राण्यांच्या मांसाचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे मोठा वळू असेल तर त्याचं मांस देता येईल, बकरीचं मांस देता येईल किंवा अश्वमेधासारख्या यज्ञाचे जेव्हा उल्लेख येतात तर तो जो घोडा सोडलेला आहे त्याचा नंतर बळी द्यायचा आणि मग रिच्युअल पद्धतीने म्हणजे एका कर्मकांडामध्ये त्या घोड्याचे अवयवही अर्थात प्राशन केले जात असत, जसं आपण नैवेद्य म्हणतो तशा पद्धतीने. त्यामुळे दोनही पद्धतीने रिच्युअल म्हणून सुद्धा मांसाहार होत होता आणि रोजच्या जगण्यामध्ये चांगली काहीतरी गोष्ट आदरातिथ्य करावं खाण्यासाठी असं पाहुण्यांसाठी
तर दोन्ही पद्धतीने मांसाहाराचे आपल्याला पुरावे मिळतात. आम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की पुढच्या पिढीला मोल्ड कसं करायचंय याच्या दिशेने पडलेलं हे पाऊल आहे का म्हणायचं. कारण काय, ज्याची सत्या त्याचं सत्य खरंय असं साधारण आपल्याकडे आहे. याच ही गोष्ट कशा परिप्रेक्षातून बघायची मी एक म्हणजे इतिहासाचे अभ्यासक म्हणून तर बघेनच, पण मी समजा आई आहे आणि माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये मी बघितलं तर नेहमी डॉक्टर्स असतात किंवा आपणही मुलांना सांगतो की बाबांनो नीट खा, तुम्ही न्यूट्रिशन असं दे व्यवस्थित, तुमचं कुपोषण नाही झालं पाहिजे. तर आज भारत देश 2026 मध्ये आपण आहोत आणि मालन्यूट्रिशन सारखी गोष्ट किंवा योग्य पद्धतीचा संतुलित आहार नसणं हा मोठा प्रश्न आहे आपल्या देशासमोर. आणि अशी जी गरज आहे प्रोटीन्सची म्हणा किंवा आणखीन इतर आवश्यक अन्नद्रव्यांची, ती भागण्यासाठी मांसाहाराला आपण असं बाजूला करणं हे मला आरोग्याच्याही दृष्टीने वाईट वाटतं. एक दुसरी गोष्ट म्हणजे इतिहासामध्ये ज्याचे आपल्याला स्पष्ट पुरावे मिळतात. आता गेल्या वर्षीपर्यंत आपण जे मान्यच करत होतो की या काळामध्ये मांसाहार होतोय, म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत जो मुलगा 6वीत होता तोही तेच शिकलाय. होय होय, या वर्षीपासूनचा फक्त वेगळं शिकला. हा. तर तेव्हा असं हे दडवून होणारच काय आहे की का ते दडवायचं. तर असा विचार केल्यानंतर मला 2 शक्यता दिसतात की एक जस्ट चुकून ते राहिलं असावं. आपण ते नेणीव ज्याला म्हणतो आपण, नाणीव नव्हे नेणीव ज्याला म्हणतो, की मनामध्येच असतं आणि आपल्या नेहमीच्या सवयीने आपण त्या पदार्थाचं नावच नाही घेतलं चुकून असं. पण दुसरी जास्त गंभीर शक्यता ही आहे, म्हणजे एक जस्ट तुम्ही चुकून हा शब्द वापरला म्हणून कोट अनकोट पुढचं वाक्य बोलतो ते, नॉनव्हेज खाता काय विचारलं की ते म्हणतात नाही मला फक्त रस्सा वाढा. ते तसं काहीतरी झालंय म्हणजे यामध्ये. तर ते खरं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे हा एक आरोग्याच्या दृष्टीचा विचार तर आहेच, पण दुसरा असा की जे गतकाळामध्ये होतं ते मुलांपासून झाकून का ठेवायचं. तर झाकून का ठेवायचं, तर ते आपल्याला अप्रिय आज वाटतंय कदाचित, म्हणजे लिहिणाऱ्याला अप्रिय वाटतंय म्हणून झाकून ठेवायचं. पण खरं म्हणजे त्याच्यात अप्रिय वाटण्यासारखं काहीच नाही आहे. भारताची तुम्ही पाहाल तर निश्चितपणे बहुसंख्य लोक मांसाहारी आहेत आणि ती गरजही आहे आपली अन्नाची शारीरिक दृष्ट्या. तर का ते दडवायचं. तर मग त्याच्यामध्ये थोडा एक वर्चस्वाचा आपल्याला संशय येतो की यातून काहीतरी सांगायचं आहे का, की मांसाहार आपले पूर्वज आणि वेदांची परंपरा ही खरोखर गौरवशाली म्हणावी अशी परंपरा आहे. त्याच्यामध्ये सुंदर संस्कृतमधली काव्य आहेत आणि इतरही सामाजिक परिस्थितीचं वर्णन. तर ह्या परंपरेमध्ये मांसाहार नव्हता, त्यामुळे आपणही आता मांसाहार करणं हे योग्य नाही असं कुठे बिंबवण्याचा प्रयत्न आहे का त्याच्यामधून. शाकाहार म्हणजे श्रेष्ठत्व असं काही असं काही त्याच्यात म्हणजे समजत नाही माणसाला का केलंय असं. भारी बरं का हे. मी मुद्दामून त्यांना वेळ मागितला, म्हटलं मॅडम वेळ द्या, त्यांना फोन केला आणि मला हे रेकॉर्डच यासाठी करायचं होतं की ज्या पद्धतीने आपण समाज म्हणून ज्या दिशेने पाऊल टाकतोय किंवा ज्या समाजातल्या अशा परत मी तिथे येतो कोट अनकोट फक्त रस्ताच वाढा अशा प्रवृत्तींचा आता ज्या मेजॉरिटीमध्ये जाऊ लागल्यात आणि त्यांना असं दाखवायचं की नाही आम्ही ते करत नाही, पण आपले पूर्वजही ते नव्हते करत असं जे काय दाखवण्याचा प्रयत्न होता. हरकत. पण काय वर्तमानात बोलत असताना म्हणजे तुम्ही इतिहास बदलू शकत नाही आणि तो इतिहास बदलला म्हणून भविष्य वेगळं होईल असं काही नसतं. म्हणजे या गोष्टी पुढे आणखी एक म्हणजे ज्याचा इतिहासामध्ये सगळ्यात जास्त कॉग्निझन्स घेतला गेला ते वर्णव्यवस्थेचा मला वाटतं. त्या संदर्भाने मला असं वाटतं की माणसं जेनेटिकली पण बदलली नंतरच्या काळामध्ये, की एकाच कारण 4ही वर्ण जर वेगळे होते तर ते काय एकमेकांमध्ये रोटीबेटीचे व्यवहार नसतील करत ना, किंवा 4ही वर्ण जर वेगळे असतील तर त्या वर्णानुसारच त्यांना जी कामं होती किंवा त्यानुसारच पुढचे जीन्स सुद्धा तयार झाले असतील. एनिवे हा वेगळा मुद्दा. पण माझं असं म्हणणं आहे वर्णांबद्दलचं आत्ताच एक्झॅक्टली काय आहे. ब्राह्मण क्षत्रिय तिथपासून ते वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण होते. यांच्याबद्दलचं आधीची मांडणी काय होती आणि आत्ता बदललेली काय मांडणी याच पुस्तकात याच पुस्तकात इयत्ता 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये या वर्षीचं न्यू सिलेबस जे 25 सालापर्यंत पुस्तक चालत होतं म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत, त्या पुस्तकामध्ये अशी मांडणी केलेली होती की हे 4 वर्ण होते आणि त्या वर्णांचं पुढे जाती व्यवस्थेमध्ये रूपांतर झालं हळूहळू आणि त्यामधून सामाजिक विषमतेला चालना मिळाली किंवा बढावा मिळाला, जास्ती विषमता वाढली त्यामधून. म्हणजे जुन्या पुस्तकामध्ये एका पातळीवरती वर्णाचा जातीमध्ये झालेला बदल हा अधोरेखित केलेला होता. त्यामधून विषमता नावाची गोष्ट वाढीला लागली की एक
स्पष्ट असं मूल्यात्मक विधान केलेलं होतं, जेणेकरून म्हणजे हा गंभीर मुद्दा का, तर पाठ्यपुस्तक ही अशीच लिहित नसतो आपण, त्यामधून काही विशिष्ट संविधानिक मूल्य आपल्याला मुलांपर्यंत पोचवायचे असतात, विद्यार्थ्यांपर्यंत. तर त्यामध्ये समता हे मूल्य अत्यंत महत्त्वाचं आहे आणि समतेच्या विरोधी विचार म्हणजे विषमता. बरोबर. तर ज्यामुळे विषमतेला खतपाणी मिळतंय अशी वर्णव्यवस्था आणि पुढे जाऊन जाती व्यवस्था याचा इतका सुस्पष्ट उल्लेख गेल्या वर्षीपर्यंत असताना ह्या वर्षीच्या पुस्तकामध्ये मात्र असं चित्रण केलंय की जणू काही वर्ण म्हणजे असा चॉईस आहे की आज तुला वाटलं हिरवा शर्ट घाला, मला वाटलं निळा ड्रेस घालावा, इतकं सिम्पल आहे. असं ते इतक्या उथळ पातळीवरती अजिबातच नव्हतं. आणि ह्या वर्षीचं जे पुस्तक आहे त्यामध्ये जी मांडणी केली आहे त्यामध्ये म्हणलंय की प्रत्येकाला निश्चित केलेली जबाबदारी होती आणि स्थान होतं. बरं, असं कसं काय ना, निश्चित केलेली जबाबदारी आणि स्थान होतं इथेच ते विधान थांबतं का? म्हणजे मला जर उद्या मी म्हणलं की द्या मला उच्च वर्ण, तर मागून असा मिळेल का मला उच्च वर्ण? किंवा मी जर स्त्री आहे असं असताना मला पुरुष म्हणून असणारे सगळे अधिकार द्या, तर ते मिळत नसतात ना. यामध्ये नाही मिळाले. तर वेदाचा म्हणजे ऋग्वेदाचा तू म्हणालास तसा अभ्यास केला तेव्हा काही प्रमाणामध्ये वर्णामध्ये लवचिकता होती निश्चितपणे, नाही अशातला भाग नाही. आणि ती व्यवसायांशी आपापल्या निगडीत होती, हे सुद्धा खरं आहे. पण पुढे जाऊन त्याचं काय झालं आणि त्यातून विषमतेसारखी गोष्ट निर्माण झाली, हे या 11 वर्षांच्या इयत्ता 6वी मधल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं पाठ्यपुस्तक म्हणून काम आहे. तर ते करण्यामध्ये कमी पडलेत असं मी म्हणेन ह्या पुस्तकामध्ये, वर्णाबद्दल आणि जातीबद्दल. म्हणजे वर्ण इतके डीप रूटेड आहेत की तिथून आजही जात संपली नाही ना. तिथून जर जातींची उत्पत्ती, समजा वर्णांपासून जर जातीची उत्पत्ती असं आपण म्हटलं तर आजही जात संपली नाही ना, कारण ते डीप रूटेड आहे म्हणून. मग मुद्दा असा आहे की ह्या सगळ्यातून इंटेन्शन काय दिसतंय की हे इक्वलच होते, असं कधी नव्हतंच, हे दाखवण्यामध्ये काय म्हणजे मला ते आकलनच नाही, मी ते प्रोसेस नाही करू शकत म्हणून मी तुम्हाला भेटलो. बरोबर. म्हणजे आपण आणखीन 2-2.5 वर्ष जुनं बघितलं ना, तर प्लेटो सुद्धा हे बोललेला होता की तुम्हाला नव्या पिढ्यांवरती काही संस्कार जे करायचे असतील त्यासाठी तुम्ही त्यांना जे शिकवण्याचं मटेरियल आहे, जे काही तुम्हाला त्यांना शिकवायचं आहे तिथे लक्ष द्या आणि त्यांना आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या आणि नको आहेत त्या गोष्टी आपण बाजूला ठेवूयात, असं प्लेटोने म्हटलेलं आहे. म्हणजे त्यामुळे सत्ता जेव्हा आपल्याकडं असते तेव्हा हे इतिहासाचं कथन आणि वर्तमानाबद्दलचे आकलन हे समजून घेण्याच्या प्रक्रियेवर कुठेतरी ती सत्ता निश्चितच काम करत असते, हे तर आपल्याला मान्यच आहे. आणि असं काही ह्या विशेष अमुक सरकारने केलंय, अमुक पक्षाने केलंय, जो सत्तेत त्याने कायम हे केले आणि हे इतिहास साक्षी आहे. सर्व देश, सर्व राष्ट्र, त्यामध्ये काही फार म्हणजे नवीन नाही. नवीन काय आहे? नवीन म्हणजे तथ्यांची ही त्याकडे केलेलं दुर्लक्ष आहे की या तथ्यामधून मला असं वाटतं, असं जर तुम्हाला काही 4 निवडक उतारे मांडता आले असते की बघा अमुक अमुक दिसतंय म्हणजे त्या अर्थी आपल्या इथे समानता होती, पण तसं न करता फक्त गाळून टाकलंय. त्याच्यामधनं मांसाचा उल्लेख गाळलेला आहे आणि विषमतेचा उल्लेख गाळला. तर हे पाठ्यपुस्तक 11 वर्षांच्या मुलांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने मला अयोग्य वाटतं. इतिहासाचे अभ्यास काय झालं, मी बालभारतीचे जे ऑथॉरिटी लोक आहेत त्यांच्याशी मी ह्या सगळ्या संदर्भात बोललो. त्यांनी सांगितलं की ओके ठीक आहे, असं जर असेल तर आम्ही त्याचं आम्ही परत ॲनालिसिस करू, आम्ही ते असेस करू, आम्ही त्या काय असेल ते त्यानुसार आम्ही तसं पुढे कळवू. माझा नाही, हे तर पॉझिटिव्ह आहे. माझा मूळ मुद्दा असा आहे की इतके मेजर लेवलला आपण बदल करतो या सगळ्यामध्ये, जी पुढची पिढी आपल्याला घडवायची त्यांना असा इतिहास मुद्दामून शिकवायचा की ज्या गोष्टी एक्झिस्टच नव्हत्या करत किंवा फारच म्हणजे ऐतिहासिक काळात फारच सगळं छान सुंदर आणि एकदम मस्त आणि गुटगुटीत आणि एव्हरीथिंग वॉज शुगर कोटेड, तर त्याच्यापेक्षा सत्य पोहोचवणं हे जास्त महत्वाचं नाही वाटत आहे, हे यातून मला दिसतंय. तर काय ह्याच्या आणखी आपण कसं उहापोह करायचा या गोष्टीचा? पुस्तकाचाच विषय आहे तर मी थोडं इथे थांबून त्यातल्या चांगल्याही गोष्टी अधोरेखित करू इच्छिते. की हा जो धडा आहे वैदिक वाङ्मयाच्या आणि संस्कृतीच्या संदर्भातला, त्याच्या लगेच नंतर इथल्या विविध धर्मांच्या बद्दलचा त्या पुस्तकामध्ये धर्म कल्पना नावाचा 4.4. आणि अतिशय मला आवडलेली त्या पुस्तकामधली गोष्ट ही आहे की प्राचीन काळामध्ये सुद्धा भारतात वैदिक संस्कृतीच्या बरोबरीने बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, इव्हेंच्युअली इस्लामचं आपल्या इथे आगमन झालंय, त्याच्या अगोदर अरबी व्यापाऱ्यांचा आपल्या इथे संबंध होता, हे त्यांनी
मोकळेपणाने आणि व्यवस्थित पद्धतीने सांगितलंय. म्हणजे असं म्हणावं की धार्मिक दृष्ट्या एकाच धर्माचं काही त्यांना घोडं पुढे दामटायचंय तर तसंही म्हणता नाही येणार. म्हणून मी म्हटलं की मला 2 शक्यता वाटतात की एक ती निरागस कदाचित नेणिवेमधनं बालभारती असल्यामुळे निरागसता असं काही माहिती नाही, पण ती नेणिवेतून झालेली चूकही असू शकते खरोखरच. पण तो एक पुढचा भाग आहे म्हणजे धर्मकल्पनांच्या संबंधीचा. पण तिथेच आपल्याला हाही प्रश्न येतो की मग जर वेदांमध्ये हे पशुबळी किंवा मांसाहार नव्हता तर मग गौतम बुद्ध, वर्धमान महावीर यांनी नक्की कशाच्या विरुद्ध लढा दिला, हो की नाही? म्हणजे त्यांनी यज्ञ हिंसा होऊ नये किंवा त्याच्यामध्ये न होणारा पशुबळींमधनं होणारा पैशाचा अपव्यदनाचा हा होऊ नये यासाठी त्यांनी अक्षरशः म्हणजे एवढ्या आपल्या सगळ्या अनुयायांना त्यांच्यामध्ये जागृती घडवली. तर अशी ऐतिहासिक मोडतोड झाली ना तर मग पुढचा इतिहास मुलांना कळणार नाही की त्यांनी नक्की कशाच्या विरुद्ध लढा दिला. त्यामुळे तो अनैतिहासिक सुद्धा आहे असं म्हणजे हा जर पाठ्यपुस्तक मंडळ म्हणत असेल बालभारती की आम्ही सुधारणा करू, अतिशय स्वागतार्ह. एक शेवटाकडे आता नाही सगळ्यातलं आणखी एक फक्त वर्णव्यवस्थेबद्दल किंवा त्यांचे जे काही समाजातलं स्थान होतं त्याच्याबद्दल नाही, त्यांच्यामध्ये सौहार्दाचे संबंध होते. त्यांच्यामधलं जसं मी मगाशी म्हटलं की गोष्टी एकदम छान सगळ्या म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि शूद्र ह्यांच्या सगळ्यांमध्ये खूप चांगले म्हणजे एकदमच छान त्यांचे सगळ्या एकमेकांचे संबंध होते. असं खरंच होतं का? नाही, निश्चितच नव्हतं. त्यांचे कारण मी तरी मला पण बालभारतीच पुस्तक मी वाचते पण माझ्या सिलेबस वेगळा होता म्हणून विचारलं मी. म्हणजे हेच जे मूल्य आहे ना की आपलं पुस्तक हे आपल्याला प्रमाण तथ्य म्हणून वाटत असतं नेहमी आपण शिकलेलं, तर हेच ही मुलंही पुढे घेऊन जाणार आहेत ना. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एक सेकंड दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एनी टेक्स्ट बुक की आपल्याला ते प्रमाणित केलेलं सत्य वाटतं. आता मुद्दा असा आहे की सगळ्यांचे परस्पर संबंध कसे होते, तर निश्चितपणे ज्या अर्थी आपण समाज म्हणतो त्या अर्थी एकमेकांशी काही ना काही प्रकारचे व्यवहार हे होतच असणार. असं नाही की सगळे सतत उठून एकमेकांशी लढत होते, पण त्याचा व्यत्यास सुद्धा बरोबर नाहीये की सगळेजण मस्तच छानच चाललेलं होतं. लगेच मी तुला उदाहरण सांगू शकेन की इंद्राची जेव्हा स्तुती करणारी सूक्त ऋग्वेदामध्ये येतात तर त्यामध्ये अनेक उल्लेख असे आहेत की यांनी दासवर्णाला खाली ढकललं किंवा त्यांनी दस्यूंचा नाश केलेला आहे किंवा असे अनेक पद्धतीने म्हणजे कोणीतरी शत्रू आहे आणि त्या शत्रूंच्या विरुद्ध तुम्ही लढताय हे अनेक उल्लेख आहेत. किंवा गविष्टी हा शब्द वेदांमध्ये येतो. गविष्टी म्हणजे काय, तर माझा एक गायींचा कळप आहे, तुझा एक गायींचा कळप आहे आणि मी तुझ्या गायी चोरून नेल्या, मग तू त्या चोरलेल्या गायी मी कुठं लपवून ठेवल्यात हे शोधण्यासाठी तू यायचं, लढायचं आणि तुझ्या गायी तू पळवून म्हणजे परत घेऊन जायचं. ही युद्ध संपत्तीसाठी आहेत, गाय ही संपत्ती होती त्या काळची. तर हे जर तुमच्या वैदिक वाङ्मयामध्ये गविष्टीचे उल्लेख आहेत, दासांना मारल्याचे उल्लेख आहेत, तर तुम्ही सगळेजण एकमेकांशी सुखासमाधानाने राहत होते असं एक उगाचच निष्कारण गुलाबी चित्र का निर्माण करायचं, तर तेही अनैतिहासिक आहे. म्हणजे मला खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला याच्याबद्दल, आणि तो यासाठी म्हणून की मला स्वतःला पण त्या निमित्ताने 4 गोष्टी समजल्या ज्या याआधी मी म्हणजे अर्थात तुम्ही दररोज ते मुलांना शिकवता, तुम्ही त्यांचा अभ्यास करता, आम्ही अशा ज्यावेळी बातम्या करायचं असतं त्यावेळी त्याचं वाचन होतं, आता काय रेग्युलरली त्या गोष्टी वाचणं होत नाही. पण थँक्यू सो मच याबद्दल आमच्या मनात असलेल्या आणि बाकी यांच्या मनात असलेल्या गोष्टी सगळ्या क्लिअर केल्याबद्दल. मला ना अजून एक गोष्ट सांगू का, प्लीज. ह्या वैदिक ह्याच्या धड्यामध्ये सुरुवातीला त्यांनी एक चौकट दिली, तिथेही मला थोडं जुन्या आणि नव्या पुस्तकाबद्दल सांगायचं. जुन्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर अशी वेदामधल्याच 4 ज्याला आता आपण श्लोक म्हणतो ऋचा, तर त्या ऋचांची भाषांतरं दिलेली होती की जेणेकरून त्या काळच्या लोकांची इच्छा आकांक्षा काय होत्या हे मुलांना सहज समजेल. आता त्यांनी काय केलंय, तर आता सुडोकू आणि वैदिक मॅथमॅटिक्स याच्याबद्दल हे काय वैदिक मॅथमॅटिक्स काय याच्याबद्दल त्यांनी मोठी एक चौकट टाकली आहे. आणि मी आता इतिहास आणि संस्कृत शिकलेली बाई आहे, त्यामुळे अर्थात मला गणिताचा काय गंध नाही, पण आमच्या मित्रमंडळींशी मी बोलले की बाबा हे जे त्यांनी काही फॉर्म्युले दिलेले आहेत त्याच्यामध्ये मॅथमॅटिकली त्याचा गणिताच्या दृष्टीने, गणितशास्त्राच्या विज्ञानाच्या दृष्टीने काय त्याचं महत्त्व आहे, तर ते जे फॉर्म्युले त्यांनी दिले ते अत्यंत मर्यादित, ज्याला पर्टिक्युलर एक्झाम्पल असं म्हणतो आपण, अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं तर हा शर्ट हा तुला फिट होणार, तो मी घातला तर मला फिट नाही. मुद्दा असा की त्यामध्ये दिलेलं जे उदाहरण आहे ते
तेच उदाहरण पुढं कॅरी केलं तर 48 गुणिले 52 ज्याची टोटल 100 होती, असं जर का आपण गुणाकार करण्यासाठी ती पद्धत वापरली तर ती व्हॅलिड ठरत नाही. हे आहे. आता मग त्याला वैदिक मॅथमॅटिक्स कुठून आलं हा तुझा प्रश्न. तर 19व्या शतकामध्ये राष्ट्रवादाची जेव्हा चळवळ आपली ऐनभरामध्ये होती तेव्हा गोपाळकृष्ण गोखले यांचे सहकारी असणारे एक शंकराचार्य होते. तर त्या शंकराचार्य म्हणजे गांधींचे गुरु. होय होय होय, महात्मा गांधी. हा, महात्मा गांधींचे. तर त्यांचे सहकारी असणारे हे शंकराचार्य होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये ते म्हणतात की मी वेदांचा अभ्यास केला आणि काही सूत्र मला त्यामधनं मिळाली आणि त्या सूत्रांच्या आधाराने मी हे पुस्तक लिहितो, जे पुढे वैदिक मॅथमॅटिक्स नावाने प्रसिद्ध झालं. पण ती सूत्र आपण उलटी वेदांच्या ग्रंथामध्ये शोधली तर कुठल्याही वेदामध्ये तसली काही सूत्र मिळत नाहीत आपल्याला, जी या पुस्तकात चौकटीमध्ये वैदिक मॅथमॅटिक्स म्हणून टाकलेली आहे. तर तुम्हाला एक पुस्तक असेल, काही जगामध्ये 1000 लाख कोट्यावधी पुस्तकं आहेत, असू देत, पण ते 39 गुणिले 57 याचं उत्तर येईल का त्यात? येत असणार, पण ज्याची टोटल 100 येते ते उत्तर त्या फॉर्म्युलाने येणार नाही. असं ज्याची टोटल 100 येते. तर मुद्दा हा आहे की तुम्ही वैदिक मॅथमॅटिक्स म्हणून 19व्या शतकातली गोष्ट ह्या वैदिक संस्कृतीच्या धड्याच्या सुरुवातीला का देताय? कारणच काय ना. अशा अनेक एरर्सही आहेत, म्हणून ते बरं नाही वाटत आहे. चालेल, खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा वैदिक मॅथमॅटिक्सचा विषय पण काढला त्यासाठी. आणि मला ना मुळात ह्या सगळ्यावरती का म्हणजे मी स्वतःच आधी ठरलं होतं व्हिडिओ रेकॉर्ड करावा. मी म्हटलं की आपण काय इतिहासाचे म्हणजे असे खूप अभ्यासक मोठे वगैरे असं काही नाही आहे. म्हटलं आपले संदर्भ चुकू शकतात, म्हणून अशा व्यक्तीला सोबत आणावा ज्या व्यक्तीकडे ह्या सगळ्याचे संदर्भ आहेत, ज्याचा वैदिक इतिहासातला स्वतःचा वैदिक हिस्ट्रीचा अभ्यास आहे आणि त्या अनुषंगाने मग ही गोष्ट पुढे न्यावी. काय जर चारही वर्णातल्या लोकांचे एकमेकांसोबतचे संबंध सौहार्दाचे वगैरे होते असं जर आपण म्हटलं, किंवा ते फारच गुलाबी चित्र ज्या पद्धतीने रंगवण्यात आलं असं खरंच जर त्यावेळी होतं तर मला अजून कळत नाही मग ते शूद्रांच्या मागे ती त्यांना केरसुणी का लावलेली होती, किंवा त्यांनी कुठे थुंकू नये म्हणून ते गळ्यात मडकं का त्यांच्या लटकवण्यात आलं होतं. बरं, हे कुणी केलं? हे त्यावेळी जे सत्तेत होते, म्हणजे ज्याला आपण सत्ता असं म्हणतो, त्यावेळी सत्य होते त्यांनी हे केलं. शूद्रांची सावली नाही पडली पाहिजे हे झालं. म्हणजे ही गोष्ट मला पुढपर्यंत त्याच्याकडे न्यायची आहे की मग सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती शेण कोणत्या लोकांनी टाकलं, की त्या शिक्षण इक्वलाइजच करत होत्या ना, त्या थोडी काही वेगळ्या करत होत्या. त्यांचं तर म्हणणं होतं सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, मुली शिकल्या पाहिजेत घरातल्या. मग त्यांच्या अंगावर शेण टाकणारे कोण होते? मग तिथून पुढे त्या एक तांब्याभर पाण्यासाठी आंबेडकरांना कशाला सत्याग्रह करायला लागला? मुद्दा इथेच येऊन थांबतो. आणि म्हणजे आत्ता मी जो काही तळमळीने व्हिडिओ शूट केला तो ह्याच्यासाठीच केला की नक्की आत्ताच्या पुस्तक डिझाईन करणाऱ्या किंवा आत्ताच्या कोट अनकोट सत्ताधाऱ्यांना पुढची पिढी नक्की कशा पद्धतीने मोल्डअप करायची आहे या प्रश्नाचं उत्तर हे जे काय सगळं चाललं आहे त्यातून आत्ता तुम्हाला 100% मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही सुद्धा ह्याच्यावरती व्यक्त व्हा, कमेंट्स करा. आणि ते यासाठी म्हणून करा की ज्यावेळी सिलेबस अशा पद्धतीने डिझाईन केले जात आहेत की ज्याचा इतिहासाची खरंच संदर्भ होता की नाही किंवा संबंध आहे की नाही इथपर्यंत प्रश्न पडावेत, आणि तसे काही एव्हिडन्सेस आहेत की नाही हे सुद्धा प्रश्न पडावेत. अशी वेळ असताना सुद्धा याच पद्धतीचा इतिहास मुलांना शिकवला जावा आणि पुढची पिढी त्याच साच्यात तयार केली जावी, यासाठीचा प्रयत्न नाही ना प्रश्न मला सारखा सतावतो. आणि म्हणून मी मॅडमला म्हटलं की आपण भेटू आणि तुम्ही नक्की काय गोष्टी घडल्यात त्या सांगा. बाकी न्यूनगंड कोणत्या गोष्टीचा बाळगू नका. त्याचं कारण आहे की त्याचं कारणच असं आहे, न्यूनगंड बाळगला की तुम्ही तुमच्या इतिहासाबद्दलचे प्रश्न विचारणं बंद करून टाकाल. वर्तमानात जगताय, भविष्याबद्दलचे पण प्रश्न विचारले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी एकमेकांची इंटरलिंक जरी असल्या तरीसुद्धा तुमचा विवेक तुम्हाला काय सांगतो याच्यानुसार तुम्ही जगलं पाहिजे, वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि त्या सगळ्याचा आधार काय तर आपलं संविधान. मुंबई तक बघत राहा.